हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे पुदिना फ्लेवरची बटाटा टिक्की बनवणार आहोत. तुम्ही अशी पुदिना फ्लेवरची बटाट्याची टिक्की बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. तुम्हाला जर असं पटकन चटपटीत काय खायची इच्छा झाली तर तुम्ही ही टिक्की बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. साधी सिंपल टिक्की आहे पण चवीला अफलातून लागते. इथे मी 2 बटाटे घेतलेले, हे उकडलेले. आता आपण हे कुस्करून घेणार आहोत. असे हे बघा, असे एकदम मॅश करून घ्यायचे ह्या मॅगीच्या चमच्याने ते, किंवा पावभाजीच्या मॅशरने पण तुम्ही हे बारीक करू शकता. छान उकडला ना बटाटा की इथे छान मस्त असा कुस्करला जातो. फक्त एकदम सॉफ्ट असा उकडून घ्यायचा. इथे हे बघा, इथे छान मस्त असा कुस्करला गेलेला आहे हा बटाटा. आता बटाटा छान कुस्करल्यानंतर इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. अर्ध्या चमच्यालाही कमी इथे आपण धनेपूड ॲड केलेली आहे. अर्धा चमचा इथे हळद ॲड केली. एक छोटा चमचा भरून इथे तिखट ॲड केलेलं आहे. थोडेसे इथे जिरे ॲड केलेले आणि त्यानंतर इथे थोडेसे तीळ ॲड केलेले. त्यानंतर आपण इथे पुदिना ॲड करणार आहोत. पुदिना ॲड केल्यानंतर इथे भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जेवढा मसाला टाकला ना आपण इथे काय फार मसाले पण आपण यूज केलेले नाही आहे. तुम्ही बघितले, आपण प्लेन बटाटा कटलेट इथे बनवणार आहोत. त्यासाठी इथे आहे ना मोजकंच साहित्य घेतलेलं आहे मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे छान असं भिजवून घेतलेलं आहे. इथे आपण पुदिना कोथिंबीर ही जास्त ॲड केलेली. पुदिना फ्लेवरची इथे बटाटा टिक्की बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये काय मी फारसं काहीच साहित्य ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही बघितलं, इथे असं छान बटाट्यामुळे हे मळलं जातं. इथे आहे ना हाताला तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं असं मिश्रण घ्यायचं. हे बघा, आणि छान हातावर आता हे थापून घेणार आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, हाताला तेल लावून घेतलेलं आहे. छान असे एकदम स्मॉल साईजची आपण इथे टिक्की बनवून घेतलेली आहे. झटपट होणारी टिक्की आहे, नक्की ट्राय करून बघा. आता पुढची सर्व टिक्की मी अशीच बनवून घेणार आहे. हे बघा, इथे आपण बटाटा टिक्की बनवून घेतलेली आहे. साधी सिंपल टिक्की आहे पण चवीला अफलातून लागते. नक्की ट्राय करा. आपण इथे पुदिना फ्लेवरची बटाटा टिक्की बनवलेली आहे. आता पुढच्याही टिक्की मी सर्व अशाच बनवून घेणार आहे. जास्त जाड पण केलेला नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजच्या इथे मी बनवून घेतलेले आहे. आता इथे मी कढई ठेवलेली, एकच मोठा चमचा भरून पळी भरून तेल ॲड केलेले आणि सावकाश इथे आता आपण हे सोडून घेणार आहोत. मी इथे शॅलो फ्रायच करून घेत आहे. तुम्हाला जर इथे डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकता. सावकाश इथे सोडून घेतलेले. ही बटाटा टिक्की म्हणून आपण इथे लगेच चेंज नाही करायची साईड. थोडेसे त्याला हलकेसे सैल करून घ्यायचे कढईपासून. त्यानंतर इथे आपण त्याची साईड इथे चेंज करणार आहोत. त्यानंतर इथे सावकाश हे बघा, याची साईड आपण इथे चेंज करून घ्यायची आहे. वाव, बटाटा चिकट असल्यामुळे इथे लगेच नाही आपण साईड चेंज करायची. 1-2 मिनटं याला काही हात न लावता होऊन द्यायचे छान. तुम्ही अशी पुदिना फ्लेवरची बटाट्याची टिक्की बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. फक्त चेंज करताना सावकाश चेंज करायचे. कलरवरूनच तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये जो आपण इथे तीळ टाकलेले आहे ना, ते पण चवीला अप्रतिम लागतात. तुम्हाला जर असं पटकन चटपटीत काय खायची इच्छा झाली तर तुम्ही ही टिक्की बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. दोन्ही बाजू आपण इथे तुम्ही बघू शकता छान मस्त अशा हे बघा फ्राय झालेल्या आहे तेलामध्ये.
चेक करायची पूर्ण साईड, त्यानंतरच आपण याच्यामधनं काढणार आहोत. कलर असाच येऊन द्यायचा आहे आपल्याला, असं गोल्डन कलर छान. आणि मेन म्हणजे या टिक्कीला आहे ना फार वेळ पण लागत नाही. ऑलरेडी आपण इथे बटाटे उकडून घेतलेले असतात, त्याच्यामुळे तेलामध्ये हे पटकन शालो फ्राय होतात. आता हे झाले, काढून घेते. कलर तुम्ही बघू शकता, वाव किती छान कलर आलेला आहे. तेवढंच ते खायला खूप टेस्टी लागतात. आता इथे काय आपण तेल पण ॲड करणार नाही आहे, आहे त्याच तेलामध्ये पुढचेही शालो फ्राय करून घेणार आहे. हे ना तुम्ही टॅमॅटोच्या चटणीबरोबर किंवा टॅमॅटो सॉसबरोबर पण खाऊ शकता, छान लागतात. आता त्याच तेलामध्ये इथे पुढचे तसेच सोडून घेणार आहे. इथे काय अजून मी तेल ॲड करणार नाही आहे, आहे त्याच तेलामध्ये आता इथे छान फ्राय करून घ्यायचे. फक्त हे ना तेलामध्ये सोडल्या लगेच आपण त्याला साईड चेंज नाही करायची. बटाटा चिकट असतो ना, मग ते फुटण्याची शक्यता असते. झालं का आधी अंदाज घ्यायचा, त्यानंतर आपण ह्याची साईड इथे चेंज करून घ्यायची. होऊन देऊया अजून 1-2 मिनटंच. आता आपण चेक करूया. सावकाश याची साईड इथे हे बघा छान मस्त फ्राय झालेले. तर आपण याची सावकाशच चेंज करायची साईड. इथे काय तेल टाकायची पण गरज नाही वाटली मला, आहे त्याच तेलामध्ये इथे मी पुन्हा एकदा शालो फ्राय करून घेतलेले. तुम्ही माझ्या प्रत्येक रेसिपी बघा, टिक्की थालीपीठ मी शक्यतो इथे कमीच तेलाचा वापर केलेला आहे. शालो फ्रायच केलेले, डीप फ्राय केलेलेच नाही आहे जास्त. जर एखादा पदार्थ आपण बटाटा असंच कुठलाही पदार्थ आपण जे उकडून घेतलेले असतो किंवा पटकन होणारा असेल, तर मी काही ते डीप फ्राय करत नाही. मी शक्यतो ते शालो फ्रायच करून घेते. फक्त हे छान मस्त शेवटचं असे छान प्रेस करत शालो फ्राय करून घ्यायचे. तर ह्याची खालची बाजू झाली का आपण बघूया. हे बघा छान मस्त इथे फ्राय होतात. छान झालेत. आता हे झालेचे हे काढून घेते. तुम्हाला जर ही माझी बटाट्याचे पुदिना फ्लेवरची टिक्की आवडली असेल, कटलेट, तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल ते सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, की त्यांनाही काही अशी चटपटीत खायची इच्छा झाली की पटकन ते बनवून खाऊ शकता. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.